राधा, तुझ्या डोळ्यात अश्रू? काय झालं राधा? काही नाही. तुम्हाला बाईसाहेबांना भेटायचंय ना? माडीवर आहेत त्या. पण माझं काम तुझ्याकडे आहे. तुझी आई आजारी असल्याचं कळलंय मला. कुणी सांगितलं तुम्हाला? काल तुझ्या वडिलांकडून कळलंय मला. खरंच मला तुझी फार दया येते राधा. माझी एवढी आपुलकीने चौकशी का बरं करताय तुम्ही? कामं तशीच पडून राहिले. जरा थांबशील की नाही? तुला पैशाची गरज आहे ना? मी भागवतो ना ती. खरंच तुम्ही मला मदत करायला तयार आहात? हो, पण एका अटीवर. किती गोड दिसतेस तू, जणू काय सौंदर्याचा ताज महाल. आज नाईट शोला शालन आणि आनंद जाणार आहे, तेव्हा रात्री मी इथं येईन. फक्त आजची एकच रात्र. काय म्हणायचंय तुम्हाला? तसं विशेष काही नाही, फक्त तुझ्यासारख्या सौंदर्यवान फुलाचा सुगंध लुटायचा आहे. माझ्याजवळ असली किळसवाणी याचना करताना लाज वाटली पाहिजे तुम्हाला. घरी बसले तरी लाचार नाहीये मी. किती सुंदर बोलतेस तू. व्हेरी नाईस. हेच वाक्य जर नाटकात उच्चारलं गेलं तर हमखास टाळी पडेल त्याला. राधा, तू इथं राहायला आल्यापासून तुझ्या सौंदर्याचं वेड लागलंय मला. माय डिअर राधा, माझी अट तुला मान्य असेल तर हे घे पैसे. पैशाच्या मोबदल्यात शील गहाण टाकते ती वेश्या, घरंदाज स्त्री नाही. तुला पैशाची गरज आहे म्हणून मार्ग सुचवला मी. गरज असली तरी तुमच्यासारख्या नालायक माणसांपुढे हात पसरण्याचा मूर्खपणा करा. पुन्हा माझ्या वाट्याला जाऊ नका, बचावून ठेवते मी. असं काय? हॅलो मिस्टर शेखर. हॅलो. कुणाला बोलवलं? तुझ्या मोलकरणीची जरा गंमत पाहत होतो. सौंदर्याप्रमाणे तिच्या अंगात गुण देखील अलौकिक आहेत म्हणायचे. काय केलं तिने? मला पाहतात प्रेमाचं भरता आलं तिला. आणि आई आजारी असल्याचं सांगून तिनं पैशाची मागणी केली ना माझ्याकडे. तेवढे रंगडंग करण्यावडी अक्कल आहे तिला. महिन्याभरात 1000 साथीदार गोळा केलेत तिने. पण तू मात्र आपल्या साथीदाराला विसरत चालली आहेस. मी म्हणजे कुमार नव्हे. तो तर म्हणतात अलीकडे भ्रमिष्ठप्रमाणे फिरत असतो. त्याला म्हणे तुझं वेड लागलंय. मरुदेव, त्या बावडाचं नाव काढू नका. आज रिहर्सल नाही ना? नाही. शालन, कालच्या प्रयोगाला चांगलाच प्रॉफिट झाला असेल नाही? हो, जवळजवळ 8000 रुपये नेट प्रॉफिट झालंय. मग त्यातून मला किती देणार? पैसे देण्यासाठीच तर तुमची वाट पाहत होते मी. हे घ्या 5000 रुपये. बरं, आनंद कुठे आहे? माडीवर आहेत. तुमचा आवाज ऐकला म्हणून खाली आले मी. बरं, जा तुम्ही. हे पहा शेखर, आता लवकरच मला इथला मुक्काम हलवावा लागेल. का बरं? रामला ओळखता ना? हो. अलीकडे नेहमी तो इथे येतो आणि आनंदचे कान फुंकीत असतो. पण त्या अगोदरच आनंदच्या पैशावर आपण फुंकर मारून इथून फरार होऊया. मग तर झालं. काय पाहतोस इकडे? आता कसे कपडे वेळेवर मिळाले? मी त्यासनी बजावलं. म्हटलं आत्ताच्या आता कपडे दिलाच नाही तर लांडरे जाणून टाकीन. थोबाड बघा, धमकी देणाऱ्याचं. चला आणि इकडे. तुला आठवतं सकाळी टेबलाच्या काळात मी पैसे ठेवले होते, उत्तर घेतले नाहीस ना? नाही, मला काहीच माहित नाही. पैसे गेले कुठे? काय सांगावं? चावी कुठे होती? टेबलाच्या खाण्याला. कोणतरी खण उघडला असेल. तुझ्या अगर माझ्या व्यतिरिक्त कोण होतं माडीवर? आपल्या घरात दुसरी माणसं नाहीयेत का? शंभू, राधा, तो तिचा म्हातारा. छे छे, त्यांच्यापैकी कोणीच फिरकलेलं नाही माडीवर. मला तर बाई शंभूवरच दाट संशय येतोय.
नुकतंच तुम्ही पैशांचं बोलल्यावर कसा चटकन पळाला तो. तू माडीवर गेले का नाही पण? आई कसा मग अशी लॉन्ड्रीची दिसायला गेला होता ना, मी खूप वेळाने खाली आला. छे, तो चोरी करणार नाही. फार प्रामाणिक आहे तो. माझा त्याच्यावर विश्वास आहे. मग राधेच कारस्थान असणार आहे. तिला पैशांची जरुरी आहे. मग अशी आपल्याकडे पगाराचे पैसे नव्हते का मागत ती? ती देखील चोरी करणार नाही. खूप अतिशय प्रामाणिक आहे ती. कशावरून? थांबा, मीच काय तो सोक्ष मोक्ष लावते. पण तुम्ही जा पाहू, कपडे बदलून घ्या. राधा, ए राधा, काय म्हणता पैसे? इकडे अशी खरं सांग, टेबलाच्या खाण्यातले पैसे कोणी चोरले? पैसे मला काय ठाऊक? खरं सांग. खरंच मला काही ठाऊक नाही. खोटं बोलू नकोस. तुझी नजर सांगते की तू चोरी केलीस म्हणून. माझ्यावर खोटी नाटी आरोप करू नका हो. खरंच मी चोरी केलेली नाही. मुकाट्याने कबूल कर, नाहीतर नोकरीला मुकावं लागेल तुला. असं करू नका हो. उघड्यावर पडेन मी. माझ्यावर विश्वास ठेवा. देवाला स्मरून सांगते, खरंच मी चोरी केलेली नाही. सकाळी तू माडीवर झाडाला गेली होतीस ना? हो, पण मी चोरी केलेली नाही. पैसे कुठे होते याची मला कल्पना देखील नाही. माझ्यावर खोटा घेऊ नका. खरं बोल, नाहीतर पोलिसांच्या स्वाधीन करील. फटके पडले की बरोबर कबूल होशील. नाही. खायचे पोलिसांचा माल? नाही. मग हो माड. नाही. हो माड. नाही. हो माड. पण मी चोरी केली नसताना तुला पोलिसांच्या स्वाधीन करते. नाही, नका असं करू नका. मला ते मारहाण करते. तुमची शपथ घेऊन सांगते, मी चोरी केलेली नाही. खरंच मी चोरी केली. मला पोलिसांच्या स्वाधीन करू नका. मी चोर नाही हो, मी चोर नाही. चल उठ. नाही म्हणतेस तर शंभरच कारस्थान असेल. जा शंभूला पाठवून दे. तुझा म्हातारा कुठे? बगीच्यात गवत काढते. थोड्या वेळाने त्याला सुद्धा पाठवून दे. काय म्हणताय साहेब? मी विचारते त्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरं दे. अगोदर प्रश्न तरी विचारा. टेबलाच्या खाण्यातले पैसे कुणी चोरले? ते आता मला काय ठावं? मग कुणाला? एखाद्या देवऋषीला प्रश्न विचारतो. मला तुझ्याकडून उत्तर हवंय. म्हणजे जुलूमच झाला की. तुम्हाला काय वाटतं म्या चोरलं? असा संशय येतोय मला. 2 वर्ष झाली इमानदार इथं नोकरी करतोय. तवा चोरी करायची अवदास आठवली नाही. ते आता कशा पाय आठवत? कुणाला कधी अवदसा आठवेल हे सांगता येत नाही. सावतावरून म्हणतायचा? स्टॉप इट. स्टॉप तरी स्टॉप. चोरी करणं पाप आहे आणि ते पाप तू केलेस. खाल्लेल्या अन्नाला जाणणारा माणूस आहे म्या. त्या अन्नात ईस कालवणारा नाही. राधाला विचारून पाहिलं तर ती कबूल होत नाही. गुन्हा केल्या बगैर कशी कोण कबुली देईल? खुल्या घर. मग तूच पैसे चोरलेस. एकाचा खिसा कापून दुसऱ्याचा खिसा भरायचा धंदा नाही माझा. मग काय पैसे उंदराने चोरले? घरात चालता बोलता उंदरी येतो या, त्यानं चोरला असते यार. कोणी चोरले पैसे? विचारा आपल्या मनाला. सांगायला लाज वाटते तुला? सांगितलं तर ऐकणाऱ्याला त्याची लाज वाटेल. ऐकू दे तरी. नाव तुम्हाला बी ठावाय आणि चोराचा भागीदार बी तुम्हीच आहात. शंभ्या. शंभ्यानं शंभू महादेवाचा अवतार धारण केला या वक्ताला. तिसरा डोळा उघडतो आणि समजाची खाक करून टाकतो. बोला बोला बाईसाहेब, पैसे कुणी चोरलं? म्या का तुम्ही? माझ्यावरच आरोप करतोयस? प्रश्नाचं उत्तर द्या सरळ. आनंद. ओ आनंद. आनंद नाही. समजा दुःख भरलं या घरात, ते बी तुमच्या पायी. हा बघा कसा खाल्लेल्या अन्नाचे वासे मोजतोय तो. म्या का तुम्ही? शालन चुबाईस. काय रे, काय झालं? शंभ्या, तिच्यावर आरोप करायला तू प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलास?
बघितल्या बघत बोलत असाल तर डोलं फुटत्याल माझं. तो डायमीटर हाता आला होता, त्याला पैसे देणार म्या बघितलंय बाई साहेबांनी. खोटं बोलू नकोस, आता दात पाडून टाकेन तुझे. स्वतः चोरी करून वर माझ्यावर आरोप करतोय, चांगुलपणाचा आव आणतोय मेला. म्या चोर नाही तर दुसऱ्याचा संसार धुळीला मिळवून स्वतःची तुंबडी भरणारी तुमच्यासारखी माणसं चोर आहेत ती. आनंद आनंद तुम्ही ऐकताय ना? शंभ्या गप्पा राहशील की नाही? कशापायी सबरून घेऊन म्या कर नाही त्याला डर कशापायी. शंभ्या मेला फारच बोलू लागलाय, त्याला पोलिसांच्या स्वाधीन करायला पाहिजे. चला की मग, म्या कुठे भीतोय. पर ध्यानात ठेवा, इस्टेटात बसलेला पोलीस फक्त माझ्यासाठी नाही तर कायद्याचा बडगा तर तुम्हाला मी द्यावी. पाहिलं ना मेला किती शिरजोर झालाय तो. हाकलून त्याला इथून. अगं त्याने पण चोरी केली नसेल तर? म्हणजे काय मी केली? असं का मी नाही म्हणत आहे. तुमच्या म्हणण्याचा अर्थ तसाच होतोय. म्हणजे माझ्यावर तुमचा विश्वास नाही. गैरसमज करून घेऊ नकोस. मी तुम्हाला साफ सांगते, तुम्हाला जर मी हवी असेल तर या नोकराला चालता करा इथून. अशी हट्टाला पेटू नकोस शाल्या. जरा माझा ऐकशील की नाही? नाही, अगोदर ह्याला चालता करा इथून. नाहीपेक्षा मीच निघून जाते. थांब शाल्या. अगोदर मला ऐक. अगोदर माझ्या समक्ष ह्याला चालता करा इथून. शंभो चालायला इथून. आजपासून तुला इथं राहता येणार नाही. चल चालता हो इथून. जातो म्या, पण एक गोष्ट ध्यानामध्ये असू द्या, दुसऱ्याच्या पोटावर पाय धरलेल्या माणसाचं ईश्वर कवा बी भलं करीत नाही. कवा बी भलं करीत नाही. पिढा गेली मेल्याची. चोर तर चोर वर शिरजोर. आनंद चला आपण निघूया. राधा, ए राधा, तू का ठोंब्यासारखा इथे उभा आहेस? काय म्हणते पैसे? उचल ती बॅग आणि पुढे हो. आमच्याबरोबर मार्केटला चल. काय म्हणता पैसे? हे पहा, आम्ही दोघं बाहेर चाललोय. थोड्याच वेळात परत येऊ. तोपर्यंत जेवण करून तयार ठेव. चला हो तुम्ही आनंद. चल. ताई, घरात कुणीच कसं दिसत नाही ते. सगळेजण बाहेर गेलेत. पण काय रे, आज तुला त्यांची आठवण पडली? रडव्या माणसांना वरच्यावर भेटणं आपल्याला आवडत नाही बुवा. मी माझ्या दैवाला रे. स्वतःहून संकटाची दोन बाहेर ओढून घेतलीस आणि आता दैवाला दोष देणार, काय अर्थ आहे? हे पहा, अजूनही वेळ गेली नाही. तुला जर धीर होत नसेल तर सर्व गोष्टींचा मी स्फोट करून टाकतो. नको राम, त्यामुळे ते दुखावले जाते. तुझ्या नवऱ्याला जिथं तुझी काळजी नाही तिथं तू त्याची का म्हणून पर्वा करावीस? त्यांना नसली तरी त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य नाही का? तर तुझा नवरा म्हणजे जसा काय एक जगातील आदर्श पुरुष ठरला गेलाय ना. तुझ्या जागी जर मी असतो ना तर अशा नवऱ्याची सकाळ संध्याकाळ लाटण्यानं पूजा केली असती. राम, त्यांच्याविषयी वाईट बोललेलं मला नाही सहन व्हायचं. छान, म्हणजे नवऱ्याची लाता खाणारी एक आदर्श स्त्री म्हणून तुझ्याकडे बोट दाखवायला काहीच हरकत नाही. माझ्या दुःखावर डागण्या देण्याकरता का इकडे आलायस तू? तसं नाही ग. खरं सांगू का, मगाशी शंभू माझ्याकडे आला होता. तिथे घडलेली सर्व हकीकत त्याच्याकडून कळली मला आणि म्हणूनच तुला भेटायला आलोय मी. एकंदरीत तुझ्या हितासाठी आम्ही झटत असलेलं जिथं तुला मान्य नाही तिथं अधिक बोलायचा प्रश्नच येत नाही म्हणा. तसं नाही राम. अगं पण किती दिवस या राशी टिकवणार आहेस तू? त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव होईपर्यंत. आणि ती तर झालीच नाही तर आयुष्यभर काय रडत राहणार आहेस? त्यांना न दुखवण्याचं वचन दिलंय मी. कसलं वचन घेऊन बसलीस?
चालू युगात नवरा जर सेल सुटला असेल तर बायकोने त्याला ताळ्यावर आणलं पाहिजे, आणि बायको जर सेल सुटली असेल तर नवऱ्याने त्याला चापकानं पटकवलं पाहिजे. उद्या लग्न झालं की समजेलच की कसं वागवतेस ते बायकोला. माझ्या संसाराचा रिपोर्ट लवकरच कळेल तुला, कारण थोड्या दिवसात तुझ्यासाठी एक छानशी वहिनी आणणार आहे मी. माझ्यासाठी? वहिनी म्हणून तुझ्यासाठी आणि बायको म्हणून माझ्यासाठी. म्हणजे पाहून ठेवलीस की काय वाटते एखादी फटाकडी? नुसतीच पाहून ठेवली नाही तर चांगला हातात हात घालून गेले 8 दिवस संबंध मुंबई फिरून काढले तिच्या बरोबर. खरंच गेले 8 दिवस चालून चालून माझे पाय फार आंबून गेलेत ग. जरा चेपतेस का? मी का म्हणून चेपू? तुझ्या होण्याला बायकोलाच सांग की चेपायला. अगं ती कसली चेपते, उलट तिचेच पाय चेपावे लागलेत मला. सांगायला काही वाटत नाही तुला? बायकांचे पाय चेपण्यात काय मौज असते हे पुरुषाच्या जन्माला आलीस तीच म्हणजे कळलं असतं तुला. हो, पण दिसायला कशी आहे रे आमची वहिनी? अगदी नक्षत्रासारखी. जितकी दिसायला सुंदर तितकीच बोलायला गोड. खडी साखरेसारखी गोडी आहे तिच्या बोलण्यात. तुला पसंत आहे ना? मग झालं तर. प्रश्न आहे की काय? आहेच मुली ती अगदी हेवान. तिची नजर गहरी आहे, गाल हसरे आहेत, डोळे बोलके आहेत आणि ना ते जरा चपट आहे, आणि म्हणूनच ते नाक ओलांडताना जरा कठीण आहे मला. खरंच तुझं कुठे जमलंय का? छे ग, मग खोटं का बोललास? तुझी गंमत करावी या उद्देशानं. चल, खोटारडा आहेस. रागावू नकोस. तुझी गंमत केली म्हणून 1 कप चहा पाचतील की नाही? जेवणाच्या वेळेला कसला रे चहा पितोस तू? जेवणाच्या वेळी नव्हे तर झोपण्याच्या वेळेस सुद्धा चहा पितो मी. पण आज तू घरी कसा? आज रविवार सुट्टीचा. माझ्या. कसं लक्षात राहणार? नवऱ्याची सेवा करण्यात मगजूर झालीस ना तू. सारखं सारखं हिडवायला नकोय हा. बरं, तू अगोदर गरम गरम चहा पाचतेस की नाही ते फक्त बोलूनच गार पाडायचा विचार आहे तुझा? बैस हा थोडा वेळ, आत्ता करून आणते. नुसता चहा नकोय, बरोबर काहीतरी खायला घेऊन ये. हो तर हुकूम सोडायला मोठा बाजीरावाचा बेटाच लागून गेला नाहीस का तू? बेटा नसलो तरी बाजीराव हमखास आहे. कुठं आहे ती? कोण पाहिजे आपल्याला? मला ती पाहिजे. आज मला सोक्ष मुक्ष लावून टाकायचं आहे. तिचा किंवा माझा दोघांपैकी एकाचं बरं वाईट करायचं आहे मला. बोला मिस्टर, कुठे आहे ती? कोण ती? माझी बायको. तुमची बायको इथं राहते म्हणता? होय, एका डाकून पळवून आणले तिला इथं. म्हणजे स्टेट पिक्चरचा हिरोच आहे म्हणायचा. हिरो नाही, संसार माझा नाटकाचा विलन आहे. प्लीज आपलं नाव कळेल का? कुमार भार्गवराम सदारडे. एकंदर चेहऱ्यावरून सदाकडे दिसता आपण. एक्सक्यूज मी, मिस्टर कुमार. भार्गवराम माझं नाव नव्हे, माझ्या वडिलांचं. माझं नाव कुमार. मला वाटलं अविवाहित असल्यामुळं नावामागे कुमार लावलंय. अविवाहित असतो तर इथं मारायला बायकोची चौकशी करायला कशाला आलो असतो? हे खरंच म्हणा. लग्नाचीच बायको आहे ना तुमची? मग काय पळवून आणले? बायका का वाटेवर पडले? की बायका म्हणजे रुपया 1.25 रुपया मिळणारी स्प्रिंगची बावली समजता तुम्ही? पण तुमच्या डोक्याची स्प्रिंग थोडीशी लुचत झालेली दिसते. आपलं नाव कुमार नाही का? म्हणजे आपण नटीचा नवरा. हो, आय सी. म्हणजे शालनचे मिस्टर. ग्लॅड टू सी यू. दूर उभे राहा, अंगाला हात लावू नका माझ्या. हा? काही अडचण तर नाही ना? सगळ्या अडचणी दूर करून आलोय मी इथं. आई बाप, आत्मइष्ट, भाऊ बंधू सर्वांचा कायमचा निरोप घेतलाय. पण कुठे जायचा विचार आहे तुमचा? मसना. सांगली तर काही पण चालली. चेष्टा करू नका. रक्ताच्या माणसाचा त्याग केलाय तो केवळ बायकोच्या सुखासाठी. तुमची बायको इथं राहते म्हणता? होय, म्हणूनच तिला न्यायला आलोय मी. किती चाकांचा रथ आणलात तिला न्यायला? तुम्हाला फटका सुचते. तिथे माझा जीव जायची पाळी आले. सांगा, कुठे आहे माझी बायको? सांगतो. पण समजा
ती जर तुमच्याबरोबर आली नाही तर ते पुढे पाहता येईल. हे पहा, तुमची बायको तुमच्याबरोबर यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यात एक प्रकारची हिंमत निर्माण झाली पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे? कपाळावर हात मारू नका, खुलासा करून सांगा. तुमच्यात एक प्रकारची हिंमत निर्माण झाली पाहिजे. बायकोला इथून बाहेर काढायची हिंमत आहे तुमच्यात? नो, इम्पॉसिबल. एवढं माझ्यानं होणार नाही. मग हातात बांगड्या भरा. तुमच्या नेवलटपणामुळे तुमची बायको फार शेपारली गेली. स्वतःबरोबर दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करायचा टंग बांधलाय तिनं, आणि तरी देखील स्वस्त बसलात तुम्ही. रागावू नका, तिथं तिला न्यायचाच प्रयत्न करतोय मी. मग आतापर्यंत काय झोपला होता? ती गुंगी येण्यासाठी बायकोने तुम्हाला झोपेच्या गोळ्या खायला घातल्या होत्या? गोळ्या नाही, पण मी शेण खाल्लं एवढं करा. मग आता रडता का? किती जणांचे गळे कापले तुमच्या ऐकून याचा विचार केलाय तुम्ही? सॉरी, तो अकाउंट ठेवू शकलो नाही मी. स्त्रीच्या मोहाला बली पडून तुमच्यासारखे लोक बायलबुद्धे बनतात आणि अखेरीस पस्तावतात. प्रेम आंधळं असतं मिस्टर. कवी कल्पना आहेत त्या. प्रेमासाठी आपापलेले तुमच्यासारखे अजागळ प्राणी प्रेमाची धुंदी चालल्यावर आंधळे बनतात आणि अखेरीस पस्तावतात.